लढत तर कसं आहे जोरात आहेच, नो डाऊट. बट कसं आहे जेव्हा एखादा हिरा तुम्ही कोपऱ्यात जरी ठेवला तर तो हिरा चमकणारच आहे कुठून पण. इव्हन नारळ वगैरे फोडायला सुद्धा त्यांनी महिलांना हे दिलं की नाही तुम्ही महिलांनी करा, आम्ही तर आहोत तुमच्या पाठीशी असं म्हणून त्यांनी महिलांना ते फार महत्व देतात की दादांच्या बरोबर आहे. दादांनी चांगलं डेव्हलप केलं. सुधीर दादा सांगलीचे सपोर्टिंग करणारे आहे. सांगलीत सुधीर दादाच येणार असं वाटतं. दादाने त्यांचा एक रिस्पेक्ट महिलांबद्दल द्यायचं ते भरपूर चांगलं आहे. का की कधीही त्यांच्या कॅबिनमध्ये जावा, कधी वाट बघायला लावत नाही. काय आपलं प्रश्न असते लगेच त्यांनी मांडून घेतात. ते काम करणार आहेत लोक त्याला शक्यतो निवडून देणार. आणि गाडगे साहेब एकदम स्वच्छ मनाचे आहेत. कुठलेही काम गेले तर त्यांनी कुठली गोष्ट नाकारत नाहीत. सुधीर दादा गाडगीळ त्यांचं हे आहे असं वाटतं वर्चस्व. की आम्हाला तरी बदल नको आहे. परिवर्तन नको व्हायला, दादाच यायला पाहिजे. दादा म्हणतो म्हणजे असंच त्यांना दादा म्हणत नाही, त्यांना रिस्पेक्ट देऊनच म्हणतो. गोरगरीब किंवा सगळ्या जनतेला त्यांनी खूप सहमत आणि हे केले, सहकार्य केले. विकास कामं तर आमच्या कॉलनीत त्याच्यामुळे झाले असं वाटतंय. तसं आता गाडगे साहेबांना दिसतोय विकास कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी. गाडगे साहेबच येतील असं वाटतंय. लोकांचं पण तेच मत आहे. आणि गाडगे साहेबांनी आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कार्यसम्राट म्हणून सगळे ओळखतात. सुधीर दादा गाडगे यांनीच यायला पाहिजे. दादाने कार्यसम्राट म्हणून नाव पडले, ते उगीच पडलेलं नाही. आम्ही स्वतःही जाऊन सांगून आलो दादांना की आम्हाला भावी आमदार तुम्हीच पाहिजे. सांगलीत भावी आमदार सुधीर दादा होतील अशी माझी इच्छा आहे. लोकांचं कसं असतं सगळीकडनंच बोलतात हो, पण खरं काम कोण करतंय हे त्यांनी बघायला पाहिजे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत मी आता आलेलो आहे सांगली विधानसभा मतदारसंघात. या सांगली विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत प्रामुख्याने होत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता सांगली शहरातल्या आप्पासाहेब पाटील नगर इथं आहे. इथे काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कोण आहे त्यांच्या मनातला नेमका आमदार, त्यांच्या भागाचा विकास झालाय का, काय म्हणतात बघूया. इथले महिला, इथले पुरुष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. राहणारे कुठले? मी अप्पासाहेब पाटील नगर मध्ये राहणार आहे, रहिवासी. आता तुमच्या मतदारसंघात तिहेरी लढत होते. भाजपकडून सुधीर गाडगीळ आहे तिकडं, काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील आहेत आणि जयश्रीताई पाटील आहेत. कशा पद्धतीची तिरंगी लढत होणार? कशा पद्धतीने असं म्हणण्यापेक्षा जो आता सांगली जिल्ह्यात जो काम म्हणजे आपल्या सांगली शहरात जे काम करणार आहेत लोक त्याला शक्यतो निवडून देणार. आणि गाडगे साहेब एकदम स्वच्छ मनाचे आहेत. कुठलेही काम गेले तर त्यांनी कुठली गोष्ट नाकारत नाहीत, काही नाही. जेवढा प्रयत्न होईल त्यांनी प्रयत्नाने करतात ते काम. पण सांगली शहरातली बरीच कामं प्रलंबित आहेत, विकास कामं झाले नाहीत असं लोकांचं मत आहे. आता कसं आहे, प्रत्येकाचं म्हणणं हे वेगळं असते. आम्हाला तर अनुभव आहे, आमच्या कॉलनीतली जी लोक आहेत म्हणजे भरपूर त्यांनी गाडगे साहेबांनी आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला गाडगे साहेबांचं हे आहे. पण गाडगीळ साहेब निवडणुकीला इकडे महायुतीकडून आहेत, महाविकासाकडून पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील आहेत. त्यांचं सुद्धा आव्हान त्यांना असणार आहे की यंदा लोक बदल पाहिजे म्हणतात. आव्हान जरी असलं तरी कसं आहे, बघा मी एक सामान्य नागरिक आहे. उद्या मला काय अडचणी आल्या तर मला जो मदत करणार आमदार साहेब किंवा आम्हाला जो सपोर्ट करतील त्यालाच आम्ही निवडून देणार ना. त्यामुळे आम्हाला गाडगे साहेबांना सपोर्ट करायचं आहे. आणि आमच्या इथे जवळजवळ 15 ते 20 वर्ष रस्त्याची कामं वगैरे, ड्रेनेजची कामं काहीच झालेली नव्हती. आणि गाडगे साहेबांनी आम्हाला भरपूर, आम्ही 2-3 वेळा जाऊन भेटून आलो त्यांना. मग त्यांनी आमच्या एक प्रपोजल लगेच मंजूर केले. आयुक्त साहेबांना सांगून त्यांनी रस्त्याचं काम वगैरे चालू करून घेतलेलं आहे. काय सांगाल मामा, एकंदरीत सांगली विधानसभा मतदारसंघात कुणाचा जोर वाढतोय? जोर तसा आता गाडगे साहेबांनाच दिसतोय. नंतर कारण मग विकास कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी. रस्ते, ड्रेनेज, बऱ्याच लोकांचे पूल केले सांगलीमध्ये, उड्डाण पूल केले. त्यामुळे ते गाडगे साहेबांचं आता वारं तर आता दिसतंय सध्या तरी. काय होतंय 23 तारखेला कळेल. तिरंगी लढत अतिशय काटोकी टक्कर होणार म्हणतात लोक. टक्कर होणार झाले असते, पण हे अपक्ष उभारल्यामुळं जरा गाडगे साहेबांना फायदा होणार असं वाटतंय. फायदा होणार, पण लोकांचं म्हणणं आहे की पुन्हा चांगली पॅटर्न होणार. चांगली पॅटर्न होणार म्हणतात, पण ते असं काही वाटत नाही. पण गाडगे साहेबांचं तर लोकमत चांगलं आहे सध्या तरी. विकास कामं सगळी झाली का सांगलीतली? सगळी असं म्हणता येणार नाही, पण आमच्या कॉलनीत तर त्यांनी बरंच काम केलं. रस्ते नव्हते, यायला जायला रस्ता नव्हता, रस्ता करून दिला, ड्रेनेज करून दिले.
ओपन स्पेस डेव्हलप करून दिले. आम्ही बऱ्याच जणांकडे गेलो पण कोण आम्हाला दाद दिली नाही. पण गाडगीळ साहेबांनी चांगलं काम करून गाडगीळ साहेबांचं मनाबद्दल मत चांगलं आहे लोकांचं. काय सांगा कोण मारणार यंदा सांगलीत बाजी आता? गाडगे साहेबच येतील असं वाटतंय. लोकांचं पण तेच मत आहे. तुम्ही कार्यकर्ते त्यांचे? कार्यकर्ते आम्ही या कॉलनीत राहिला आहे. बरं. गाडगे साहेब घेऊन यावे अशी इच्छा आहे आम्हाला. काय कारण आहे? कारण भ्रष्टाचार मुक्त तेच वातावरणात तेच आपल्याला मदत करेल असं वाटतंय. विकास कामं झाली का सगळी? विकास कामं तर आमच्या कॉलनीत त्यांच्यामुळे झाली असं वाटतंय. मग यापुढे पण काहीतरी करतील असं वाटतंय त्यांनी. सगळ्या पूर्ण मतदारसंघात शहरात झाली का विकास कामं सगळी? आता एवढी काय आम्हाला अशी माहीत नाही. बरं. चांगलं पुढे करतील असं वाटतंय काम. काय हॅट्रिक मारणार गाडगे साहेब, काय बदल होणार, परिवर्तन होणार काय? हॅट्रिक मारतील असं लोकांचं मत आहे आणि सगळ्या लोकांचीच इच्छा आहे त्यांनी परत यावं असं वाटतंय. काही लोक म्हणतात परिवर्तन पाहिजे, बदल होणार म्हणतात. जनतेचंच मत काय असेल ते होईल. मग तिकडे काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई नमस्कार. तुम्ही कुठल्या सगळ्या भागात राहणार आहे? आप्पासाहेब पाटील नगर. तर विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या, वातावरण तापायला लागलंय. काय वाटते कोण बाजी मारेल यंदा? सुधीरदादा गाडगीळच यांचं हे आहे असं वाटतं, वर्चस्व राहील. का बरं काय वाटतं? त्यांचं असं चांगली तितकं म्हणजे हे झालं की त्यांनी खूप सगळ्या म्हणजे गोरगरीब किंवा सगळ्या जनतेला त्यांनी खूप सहमत आणि हे केलेत, सहकार्य केलेत. कोऑपरेशन भरपूर आहे त्यांचं. कधीही महिलांना त्यांनी हे केलं नाही. आपण कधीही त्यांच्या ह्याच्यात गेलो केबिन मध्ये तरी ते आपल्याला बघून आपल्यालाच पहिला सपोर्ट देतात महिलांना. त्यामुळे त्यांचाच हे आहे असं वाटतं सगळं. दादांचा महिलांच्यासाठी विशेष काय केलं मतदारसंघात? महिलांना म्हणजे जे कॉलनीमध्ये किंवा कुठेही गरज काय त्यांच्या हे आहेत अपेक्षा म्हणजे काय आहे ते सगळे दादांनी पूर्ण केलेले आहेत. इकडे लोक म्हणतात की विकास कामं चांगलीत काय नाहीत त्यांची? नाही, खूप त्यांचा हे आहे, सपोर्ट आहे. लाडकी बहीण योजनेचे पण त्यांनीच हे करून दिलेले आहेत. त्यामुळं दादांनाच सगळ्यांचा हे सपोर्ट आहे. लाडकी बहीण योजना दिली तुम्हाला, 1500 दिले, इकडनं 3000 काढून घेतले, तेलाचे दर वाढून म्हणतात लोक. नाही, तसं काही नाही आहे. सपोर्ट दादांचा भरपूर आहे. ताई काय सांगाल, काय म्हणतो तुम्ही मगाशी? दादाने त्यांचा एक रिस्पेक्ट महिलांबद्दल द्यायचं ते भरपूर चांगलं आहे. का की कधीही त्यांच्या केबिन मध्ये जावा, कधी वाट बघायला लावत नाही. काय आपले प्रश्न असले लगेच त्यांनी मांडून घेतात. त्याचं काय करायला पाहिजे प्रोसेस ते लगेच होतोय त्यांच्याकडनं. असं की असंही एक गोष्ट नाही की रस्त्या बाबती म्हणा की गार्डन म्हणा, हे एकच गोष्टी नाही, कुठल्याही दुसरी गोष्टी पण घेऊन गेलं तर. मी माझ्या स्वतःच्या मुलग्याचं सांगते, स्कूलमध्ये जैनसाठी मायनॉरिटी मिळत नव्हतं, आम्हाला देत नव्हते त्यांनी. मग आम्ही काकांना लगेच दादांना फोन केल्यावर लगेच त्यांनी फोन रिसिव्ह केले. असं झालंय म्हटल्यावर त्यांनी एका सेकंडवर सांगितले की हे तुम्हाला मिळालं पाहिजे, हे तुमचं हक्क आहे, तुम्ही ते मागून घ्या. नाही म्हटलं तर मला माझ्याकडे या, मग त्याचं प्रोसेस काय असेल मी तुम्हाला सांगते. म्हणजे कधीही फोन करा, कधी त्यांनी असं लांबवून टाकत नाहीये. कधीही एका सेकंडवर त्यांचं काम होतोय. महिलांबद्दल त्यांना खूप रिस्पेक्ट आहे, खूप त्यांनी हे करतात. त्यामुळे आम्हाला वाटतं की दादा निवडून यावं. विकास कामं सगळी केल्यात का त्यांनी? हो, केल्यात की, करायला लागलात की. त्यांच्या हातात हे जेवढं त्यांनी सुरुवात केल्यात. आता तुम्ही सगळे म्हणताय आमच्या कॉलनीत हे केलं ते केलं, तुमच्या कॉलनी प्रमाणात बाकीच्या कॉलनीत देखील त्यांनी कामं केली काय? हो, केलात की. त्यांच्याकडे जे जातील कॉलनीतले लोक म्हणा, बाकीच्या ठिकाणीतले लोक म्हणा, जे जातील त्यांनी ते कामं त्यांनी हातावर घेतलेलं आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतं की दादा निवडून यावं. लोक जरा बदल पाहिजे म्हणतात यंदा. नो, बघूया की, आम्हाला तरी बदल नकोय. काय सांगाल, काय वाटतंय? काय सुधीरदादा गाडगे पुन्हा बाजी मारतील का परिवर्तन होणार मतदारसंघात? नाही, मला तर वाटतंय परिवर्तन नको व्हायला, दादाच यायला पाहिजे. कारण कसं असतंय, एका घरात जेव्हा एकत्र कुटुंब असतंय, मुलं आपलं कंप्लेंट घेऊन वडिलांकडे जातात, तेव्हा वडील जर त्यांना प्रेमाने ते समजून घेतले, त्यांच्या अडचणी दूर केल्या, तर ते एकत्र कुटुंब कधीच तुटत नाही. तसंच आमच्या इथे पण जेव्हा आम्ही कंप्लेंट घेऊन जातो दादांकडे, दादा म्हणतो, म्हणजे असंच त्यांना दादा म्हणत नाही, त्यांना रिस्पेक्ट देऊनच म्हणतो. आणि दादा त्या सगळ्या कंप्लेंट्स नम्रतेने म्हणा की त्यांच्यात जो पोलाइटनेस आहे त्याच्याने ते सगळं सांभाळून ऐकून घेतात आणि त्या 100% त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. की ठीक आहे, एखादी गोष्ट लगेच त्या दिवशी नाही होत, पण 4 दिवसानंतर ती गोष्ट नक्की ऐकण्यात येते आणि ती जी पण कंप्लेंट्स असेल ती सॉल्व्ह करण्यात येते. आणि जर कसं आहे, एक झाड एकदम मोठं होऊन त्याची सावली मिळत नाही, त्या झाडाला मोठं व्हायला थोडंसं टाइम लागतो. तसंच दादांनी आतापर्यंत खूप चांगली कामं केले आणि यापुढे पण दादाच जर आले तर हे वृक्ष आम्हाला नक्की शॅडो देतीलच. त्यांच्या छायेखाली आम्ही नक्की सुरक्षित असणारच आहे. एवढं तुम्ही म्हणालात, पण आता ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे, काटोकी टक्कर होईल. मग कशा पद्धतीनं दादा त्या सर्वांना सामोरं जातील किंवा यातून या लढतीतून काय नेमकं निष्पन्न होणार?
नाही, लढत तर कसं आहे, जोरात आहेच, नो डाऊट. बट कसं आहे, जेव्हा एखादा हिरा तुम्ही कोपऱ्यात जरी ठेवला तर तो हिरा चमकणारच आहे कुठून पण. दादांनी आतापर्यंत जे पण कामं केली आहेत ते मनात काहीतरी असं कपट वगैरे असं न ठेवता एकदम सौम्यतेने ती कामं केली आहे आणि ते आता जनतेला त्याचीच जरूर आहे. पण दादाच येते. काय सांगाल, काय वाटतं, काय होणार आम्हाला तरी वाटतंय सांगलीत तेच यावेत आणि बीजेपीचा त्यांचा मेन हे आहे. ते आज नरेंद्र मोदींच्या बरोबर त्यांची जी हे आहे ते बरोबर ते त्याप्रमाणेच करतायत. आणि आज आमच्या कॉलनीत तर त्यांनी भरपूर हे केलेलं आहे. आम्ही कधीही गेलो तर आम्हाला लगेच ऑफिसमध्ये गेलो पहिल्या क्षणाला आम्हाला सगळी बाजूला बाकी महिलांना लगेच आत घेऊन त्यांना जे हवं ते सांगत होते, ऐकून घेत होते. आमच्या कॉलनीत त्यांनी कधी बोलवलं तर लगेच येत होते ते. कॉलनीत म्हणजे कशाची ओपनिंग करायचं, रस्त्याचं ओपनिंग केलं किंवा गार्डनचं ओपनिंग केलं तर ते असं मी मागे आहे हे नाही, तुम्ही याल ते पुढे प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांनी इव्हन नारळ वगैरे फोडायला सुद्धा त्यांनी महिलांना हे दिलं की नाही तुम्ही महिलांनी करा, आम्ही तर आहोत तुमच्या पाठीशी असं म्हणून त्यांनी महिलांना ते फार महत्व देतात, इम्पॉर्टन्स काय देतात. होणार सांगलीत मग? आम्हाला तरी असंही वाटतं की आजही तेच येतील आणि यावं, त्यांनीच यावं. तुम्ही म्हणालात की आता भाजप, नरेंद्र मोदी आणि सुधीर गाडगे यावेत अशी तुमची इच्छा, पण भाजपवर लोक नाराज असं दिसते आता, कारण त्यांनी महागाई भरपूर वाढवली असं लोकांचं मत आहे. एकीकडे सरकार देतं आणि दुसरीकडे डबल घेतं. असं हे प्रत्येक राज्यात ते त्याप्रमाणे चालत असतं. राज्यात जे येतं ते आपली राज्य आपली हे परत यावं पक्ष म्हणून त्याप्रमाणे प्रयत्न करतात असं वाटतं. पण त्यांनी खरोखरी कार्य केलेलं आहे सांगलीसाठी म्हणून. आणि आज जे नरेंद्र मोदी सगळ्या अख्ख्या देशभर आपल्या कार्य करतायत तसंच आज ते आपल्या गावासाठी हे करतायत, दादा करतायत म्हणून आम्हाला ते यावे वाटतं. पण इथं काही लोकांच्यात नाराजी आहे. सांगलीतले रस्ते असतील किंवा त्यांची विकास कामं असतील. सगळ्यांच्यातच राहणार, प्रत्येकाच्यात नाराजी ही थोडीफार राहणार. घरात सुद्धा असं असतं. यंदा परिवर्तन पाहिजे म्हणतात लोक. लोक म्हणतात म्हणून ते प्रत्येकाचं मत असेल असं नाही. माझं मत तरी तसं स्वतःचं नाही आहे. काय सांगाल काका, काय म्हणताय? सांगलीतलं वातावरण कसं आहे आता, एकंदरीत राजकीय चित्र काय म्हणतंय? भाजपच्या बरोबर आहे आता. कोणाच्या? भाजपच्या. का बरं? दादांच्या बरोबर आहे. दादांनी चांगलं डेव्हलप केलेलं आहे मतदारसंघामध्ये. कामं लोकं नाराज भरपूर. आहेत की भरपूर सांगलीतली. लोक नाराज थोडंफार असणार किंवा इकडे नाराजी बदल हे पाहिजे राहतेच. म्हणतात, यंदा परिवर्तन होणार. नाही नाही काय चांगली pattern मला होणार तर वाटतंय काही जरूर नाही. चांगली पॅटर्न होणार म्हणतात. नाही ते म्हणत असतील काही लोक, पण तसं बदल करायची काही जरूर नाही. दादांचं काम चांगलं आहे. हातात घेतलेलं काम अगदी म्हणजे मन लावून करतात ते. विकास कामं झाली का सगळी? भरपूर झालेत. बरं. म्हणजे ह्या काय 10 सगळी वर्षात म्हणजे कागदावर नाही, झाली का आता प्रत्यक्षात? तुम्ही आला इथं तुम्हाला दिसतंय की बरं. विकास झालेला बरं, बरं. प्रत्येक गावामध्ये झाले त्यांच्या मतदारसंघामध्ये. बरं, बरं. आणि ते येणार निवडून 100%. दीदी तू हे काय घातलेस गळ्यात? काय? ते ना हं. सुधीर दादांचं चिन्ह आहे. बर, कोण आहे सुधीर दादा? सुधीर दादा सांगलीचे सपोर्टिंग करणारे आहेत. बर, मग आता ते काय निवडणुकीला उभे राहिलेत? हा, बर. त्यांनी ना आपल्यासाठी रस्ते आणि गार्डन करून दिले. आम्ही ना पहिला आम्ही सायकल फिरू शकत नव्हतो. मग आता उठा सकाळ झाली, मतदानाची वेळ आली, सुधीरदादांनी आम्हाला रस्ते आणि गार्डन करून दिले, त्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून देत आहे. त्यांचं चिन्ह आहे कमळ. तुला कोणी सगळं घरात सांगितलंय का असं? नाही हा? नाही का पुढे जाऊन त्यांचा पक्षप्रवेश करणार आहेस? काय सांगाल, काय वाटतंय सांगलीत काय होणार? काय सांगलीत तर सुधीर दादाच येणार असं वाटतंय. चांगली पॅटर्न होणार. हो. चांगली पॅटर्न होणार. बर. आणि काय दादांनी आमच्या आप्पासाहेब पाटील नगरमध्ये बरीचसे कामं करून दिली. त्याशिवाय आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा तेव्हा ते न थांबता आम्हाला लगेच पटकन आत बोलवून सगळी आमची समस्या दूर केली. भरपूर समस्या घेऊन गेलो तरी पण एकाही समस्येला त्यांनी नाही म्हटलं नाही. असं इकडचं गार्डन तिकडं, आमच्या तिकडचं गार्डन आप्पासाहेब पाटील तुम्ही सगळं सांगता येतं, आम्ही गेलो सगळे गेलो. आमच्या- तुमच्या बाकीच्या त्यांची वागणूक आहे का हो? आहे की तसंच आहे. बऱ्याच ठिकाणी लोकं आहे नाराज त्याची दिसतात की बरीचशी आता सांगलीत नाही, फिरल्यावर आता आम्हाला सगळ्या- कळतंय. लोकांचं काय माहिती नाही, पण आमचं तरी सांगते की आम्हाला सगळ्या स्त्रियांना आम्हाला त्यांनी भरपूर रिस्पेक्ट दिला. आणि आमची प्रत्येक आम्हाला असं चालता येत नव्हतं एवढे आमचे रस्ते आणि ड्रेनेज वगैरे कामं थांबली होती. शिवाय दादांचे सपोर्ट सगळ्या लाईट म्हणा, पाणी म्हणा सगळीकडेच आहे. आणि त्यांचं वागणं सुद्धा स्त्रियांना घेऊन अगदी रिस्पेक्टिव्ह आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की ते निवडून यावेत. काय सांगाल ताई?
आम्ही आप्पासाहेब पाटील नगरची रहिवासी आहे हम्म. आणि दादानी इथं का पाटील नगरसाठी भरपूर काम केलेलं आहे. हम्म. या कॉलनीत म्हणजे एवढी सुशिक्षित कॉलनी असून लाईटची व्यवस्था व्यवस्थित नव्हती. हम्म. ती दादांच्यामुळं ती झाली आणि आम्ही रात्री अंधारात फिरू शकत नव्हतो. हम्म. आता आम्ही निवांत रात्री फिरू शकतो. इथं ओपन पीस आहे, दादानीच डेव्हलप करून दिलंय आणि तिथं सुद्धा लाईटची सोय स्वखर्चाने दादानी करून दिली. हम्म. आणि असं बारीक सारीक कामांच्याकडे सुद्धा दादांचं एवढं लक्ष असते ना, त्यामुळे त्यांना कार्यसम्राट म्हणून सगळे ओळखतात. आणि स्वच्छ कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार करणारे ते आपले आमदार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की दादाच निवडून यावेत. पण त्यांची इथे विकास कामं नसल्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज दिसतात. त्यांना ते बदल पाहिजे म्हणतात, बदल करणार म्हणतात. विकास कामं नसती तर मग त्यांना कार्यसम्राट ही पदवी दिलीच नसती ना, असं वाटते आम्हाला. विकास कामं असल्याशिवाय त्यांना सगळे दादा कार्यसम्राट कसं म्हणू शकतील, असं वाटते. मग त्यामुळं दादाच निवडून यावेत असं आम्हाला वाटते. काय सांगाल, काय वाटतंय? आम्हाला वाटतं सुधीरदादा गाडगे यांनीच यायला पाहिजे. सांगलीचा विकास जर पाहिजे असेल आपल्याला तर आज सर्वांनीच त्यांना भरभरून मतं दिली पाहिजेत आणि त्यांनीच निवडून आलं तर आपलं संपूर्ण सांगली जिल्हा सुद्धा खूपच सुंदर होईल आणि चांगला होईल आणि म्हणजे भारताच्या पटलावर सांगली जिल्ह्याचं नाव नक्कीच येईल पुढं जर सुधीरदादा गाडगे असतील तर. पण सांगलीचा विकास झाला नाही असं लोकांचं मत आहे. लोकांचं कसं असतं सगळीकडनंच बोलतात हो, पण खरं काम कोण करतंय हे त्यांनी बघायला पाहिजे आणि त्यांना आणखीन पुढे 5 वर्ष आपण देऊया ना, म्हणजे ते आणखीन जास्त डेव्हलप करतील आपल्या सांगली जिल्ह्याला. तर सरकारच्या ह्याच्याबद्दल काय सांगाल, धोरणाबद्दल? तुम्हाला आता लाडकी बहीण दिली, वेगवेगळ्या योजना दिल्या, पण त्याच्याबद्दल आता लोकांच्याकडून दुप्पट वसूल केलं जातं असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांची नाराज आहे सरकारवरती, त्यामुळे बदल करणार म्हणतात लोक. नाही, नाराजी नाही, आपल्याला देत आहेत तेव्हा ते आपल्याला देत आहेत हे सुद्धा काही आतापर्यंत कुणी दिले आपल्याला आता त्यांनीच दिलेलं आहे ना. हे मग ही सुरुवात आहे. जर आपण त्यांना निवडून दिलं तर ते आणखीन आपल्याला सपोर्ट करतील ना सर्व गोष्टी करता. त्यामुळे महिलांचा तर पाठिंबा त्यांना नक्कीच असणार आहे. काय वाटतं एकंदरीत सांगलीतल्या राजकीय वातावरणाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीची लढत सांगलीत होईल? सांगलीतला तर लढत तर जोरात होणार आहे. पण सगळेजण असं म्हणतात की आता दादाने एक कार्यसम्राट म्हणून हे नाव पडले, ते उगीच पडलेलं नाही. आतापर्यंत परंपरेनुसार घराण्याला तिकीट मिळत आली. 40 वर्ष त्यांच्याकडे राज्य होतं. त्यांनी काय केलं, किती विकास कामं केली, किती निधी आणला. पण दादानी कुठल्या ह्याच्यातून निधी आणला नाही आणि सांगलीचं विकास काम केलं नाही असं नाहीये. आमचा एरिया सोडला, आमचाच एरिया नाही तर पूर्ण अख्ख्या सांगलीमध्ये त्यांनी पूर्ण विकासाची कामं केलेत. आज त्यांना पूल कार्यसम्राट म्हणून पण नाव दिलं जाते का, तर त्यांनी वारणाली आपला विश्रामबागचा वे पूल तो बांधला. आयर्नवेल पूल जो आम्ही शाळेत असताना लेटर आलं होतं की आयर्नवेल पुलाला शतक पूर्ण होते आणि त्याला एक पर्यायी पूल तुम्ही बांधला पाहिजे, तर ते आतापर्यंत का काम झालं नाही. ते दादांच्याच हातून झालं. आता तुम्हाला कोथळीचा रोड जी 100-200 लोक जी दररोज नदी पार करून होडीतून शेतात जात होती, त्यांच्यासाठी सुद्धा दादांना स्कीम आली आणि त्यांनी तो पण ब्रिज आज इतका चांगला केलाय. आणि दादांचं काम हे PNGचं सोनं जसं चोख 100% शुद्ध आहे, तसंच त्यांची कामं ही चोख आणि 100% शुद्ध आहे. त्याच्यात कधीच खोटेपणा नाही आहे. कारण आम्ही आमच्या स्वतःच्या रस्त्यावरून बघतोय. आमच्या रस्ता करून आता 2 वर्ष होत आली आहे आणि सांगलीतले पण रस्ते केलेत, पण रस्त्यावरती पाण्याचा थेंब पण साचत नाही. आणि आज सांगलीमध्ये खड्डे कुठे आहेत आणि रस्ता कुठे आहे हे कळत नाही. परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे. पण दादांचं काम म्हणजे त्यांना असं गरजच नाहीये की पैशाची, की बाबा मी पैशासाठी करू वगैरे. आणि असं पण नाही की लोक पैशासाठीच करतात, पण त्यांचं एक जे निर्मळ कार्य आहे. कामाच्या जोरावरती पुन्हा गाडगे बाजी मारणार का नाराज लोक परिवर्तन करणार? नाराज तर कोणीच नाहीये. लोकप्रतिनिधींनी लोकांनी सांगितलं की दादा आता तयार नव्हते तरी लोकांनी त्यांना जाऊन सांगितलं, रिक्वेस्ट केली की दादा आमदार म्हणून आम्हाला, भावी आमदार म्हणून आम्हाला तुम्हालाच पाहिजे. आम्ही स्वतःही जाऊन सांगून आलो दादांना की आम्हाला भावी आमदार तुम्हीच पाहिजे. कारण त्यांच्याकडून जे महिलांना जे रिस्पेक्ट मिळते किंवा सगळ्यांनाच हे होते की आज महिला सुद्धा बाहेर पडतात की आमच्या हक्कासाठी आम्ही लढू शकतोय. कारण आज त्यांनी सपोर्ट केला. आज जर त्यांनी सपोर्ट केला नसता तर कुठलीही महिला बाहेर पडली नसती, स्वतःच्या हक्कासाठी भांडली नसती. ते आम्ही स्वतः आमच्या अनुभवावरून सांगतोय. आणि दादांनी सांगली इस्लामपूर रोड सुद्धा आता त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा मोठा निधी आणलेला आहे. हे काम खूप वर्षापासून पडलं होतं. इस्लामपूरमध्ये पण मोठे नेते आहेत, सांगलीत भरपूर नेते होते, पण ते काम आता जाऊन झालेलं आहे. काय सांगाल ताई, काय वाटतंय, काय होणार सांगलीत?
सांगलीत भावी आमदार सुधीरदादा होतील अशी माझी इच्छा आहे. कारण सांगलीची कामं त्यांनी खूप खूप केलेली आहेत. आम्हाला चालणं अशक्य होतं. आयुक्त असून सुद्धा आम्ही आयुक्ताच्या बंगल्यांवर 10 वेळा लेडीज, जवळजवळ 200-300 लेडीज जाऊन आम्ही भांडलो. आयुक्त आम्हाला उलटं सुलटं बोलले, सांगलीकरांची लायकी काढले. तेच एका फोनमध्ये आम्हाला दादांनी सांगितलं की ज्या एवढ्या पब्लिकला त्यांनी एका सेकंदात सांगितलं, तुम्ही घरी जा, मी तुमचं रस्ते, लाईट, पाणी सगळी सोय करून देतो. जसं बोलले दादा तसे नोव्हेंबर एंडला तुमचा रस्ता सुरुवात होईल, तसं 30 नोव्हेंबरला दादांनी जो शब्द देतात तो दादा नेहमी आजपर्यंत आमच्यासाठी पाळत आलेत. आणि दादा आहेत म्हणूनच आम्ही दादांच्या मागे उभा आहोत. दादांनी सगळं काम सगळ्या लेडीजला बघून करतात. म्हणजे लेडीजला लेडीजकडे ते बघत असतात, त्यांचा आदर ठेवत असतात. असे हे दादा मुलांसाठी सुद्धा बघतात, गोरगरिबांसाठी बघतात. ज्यांना हॉस्पिटलची गरज होती, एवढं भव्य दिव्य त्यांनी हॉस्पिटल उभं केलेलं आहे. सांगलीचं जसं वसंतदादांचं नाव असून सुद्धा त्यांनी मोठा एवढा निधी आपला सिव्हिल हॉस्पिटलला दादांनी आणला. हे गोरगरीब जनतेसाठी केलं. आमच्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. असे हे दादा सगळ्या जर परत निवडून येणारच आणि आपल्या सांगली 100% करणार अशी आमची आशा आहे. पण लोक विद्यमान आमदारांच्या कामावरती नाराज आहेत, बदल पाहिजे म्हणतात. कामं इथं झालेलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. काय होणार सांगलीत? असं कोण म्हणतंय की सांगलीत कामं झाली नाहीत? हॉस्पिटलसाठी दादांनी काम केलं, रस्त्यांचं पाणी केलं, ड्रेनेजचं केलं, लाईटचं केलं, गार्डन डेव्हलप केली, किती पूल वगैरे उभं केले. अजून किती केल्या तर लोकांच्या मागण्या वाढतच जाणार आहेत. आणि प्रत्येक जण प्रत्येकाचा स्वभाव असतो, थोडं कमी जास्त होणार, कोणीही बोलणार. पण दादांचं जसं म्हणतायत तसं 100% सोनं आहे. तसं दादाही सांगलीकरांसाठी 100% आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा